विद्यार्थ्यांनी त्रिकोणमिती प्रकरणातले आपण दोन गुणांचे महत्वाचे प्रश्न आज बघणार आहोत. आपल्या या व्हिडिओमध्ये दोन गुणांचे बहुतेक महत्वाचे प्रश्न सोडून घेणार आहे. तर पहिला प्रश्न बघा, सेक थिटा बरोबर 25/2 तर टॅन थिटाची किंमत काढा. ठीक आहे, बघा आता असं गणित एक परीक्षेला येतं. आता आपल्याकडे 3 नित्य समानता आहे, तर 3 पैकी एका नित्य समानतेवरती असं गणित येतं. 3 नित्य समानता कुठल्या? तर पहिली आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. दुसरी आहे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आणि तिसरी आहे 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. तर याच्यामध्ये कुठली येते? टॅन वाली येते. मग आपल्याला माहिती आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आता इथे बघा, आपल्याकडे सेकची किंमत आहे, टॅनची किंमत काढायची आहे. जी किंमत आपण ती भरूया. म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक किती आहे? 25/7 आणि त्याचा वर्ग. म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 25 चा वर्ग 625, 7 चा वर्ग 49. आता इथे बघा अधिक 1 आहे, पलीकडे गेला की वजा होणार तो, आणि म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर 625 भागिले 49 वजा आहे. तर इथे आपण करूया उरलेलं. बघा सोपं आहे. इथे बघा आता याच्यामध्ये मला एक वजा करायचं, तर आपण ते करायचं कसं? तर टॅन वर्ग थिटा बरोबर एकदम सिंपल आहे, 625 ऍज इट इज आपण लिहूया, वजा 49 एके 49 आणि छेद आहे तोच 49. ठीक आहे, आता बघूया 650 मधून 49 गेले म्हणजे 15तून 9 गेले, 15तून 9 गेले तर 6 राहतात. म्हणजे माझ्या मते इथे 576 आपले राहतात भागिले 49 बरोबर टॅन वर्ग थिटा. आता हा कसला वर्ग आहे? टॅनचा वर्ग. मग वर्गमूळ घेतलं तर आपल्याला टॅन मिळेल इथे. हा कसला वर्ग आहे? 24चा वर्ग. आणि हा कसला वर्ग आहे? 7चा वर्ग. म्हणजे आपलं टॅन थिटा आलं 24/7. असं एक गणित परीक्षेला असेल. 3 नित्य समानता, 3 पैकी एक नित्य समानतेवरती एक गणित. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. जर दुसरं नित्य समानतेचं गणित हवं असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण पुढच्या गणितावर जाऊया. पुढचं गणित पण आपलं नित्य समानतेच आहे. साईनची किंमत दिली, साइन थिटा बरोबर 11/61 आणि कॉस आणि टॅन विचारलाय. आता इथे आपल्याला साइन आणि कॉसची नित्य समानता वापरायची. आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. जी किंमत आहे ती भरूया. साइनची किंमत आपल्याकडे आहे 11/61. साइनचा वर्ग म्हणजे यांचा पण वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता ते आपल्या वर्गावर लागेल. 11चा वर्ग 121, 61चा वर्ग 7चा वर्ग 3600, मग 61चा वर्ग 3721 तुम्ही गुणाकार करून बघू शकता. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ही किंमत तिकडे गेली की वजा होते नेहमीप्रमाणे, आणि त्यामुळं कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 121 भागिले 3721. छेद समान करून घेऊया, आणि म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर काय येईल? यांनी इकडे आपण गुणतो मगाशी केल्याप्रमाणे 3721 वजा 121 भागिले 3721. इकडे बघा, म्हणून आपल्याकडे कॉस वर्ग थिटा काय येणार आहे? कॉस वर्ग थिटा बरोबर ही वजाबाकी आपण केली तर आपल्याला उरणार आहे 3600 भागिले 3721. त्यामुळे जर आपण वर्गमूळ घेतलं तर कॉस थिटा आपला येणार आहे, हा 60चा वर्ग आहे आणि हा आपल्याला माहिती आहे 61चा वर्ग आहे. मग कॉस थिटा आलं 60/61. आता पुढे म्हणलं टॅन थिटा. तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. आपण दोन्ही पण किमती काढल्या. साइनची किंमत आपल्याकडे होती आधीपासून 11/61. कॉसची आपण काढली 60/61. ठीक आहे, आता इथे बघा यांचा 11/61 ऍज इट इज. जर मी गुणिले केलं, हा भागिले होता, जर गुणिले केलं तर ही संख्या उलटी होईल, 61/60. त्यामुळं 61 नाहीशी होतील, आणि त्यामुळं टॅन थिटाची आपल्याला किंमत मिळणार आहे
11/60. हे दुसरं आपल्या नंतर नित्य समानतेचं एकच प्रकार राहिलाय, मग तुम्ही ते करून घेऊ शकता. आपण पुढच्या गणितावर जाऊया. बघा आता आपलं पुढचं गणित आहे, सिद्ध करा कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. आता हे गणित करताना आपण डावी बाजू उजवी बाजू घेऊया. त्यामुळे आपली डावी बाजू आपली काय आहे, कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता तुम्हाला माहितीच आहे की कॉटचं आपलं सूत्र आहे कॉस छेद साइन, त्यामुळे कॉट बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. आणि टॅनचं आपलं सूत्र आताच आपण वरती वापरलं होतं, टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा. इतकं सिंपल आपण करून घेतलं. आता पुढे बघा, छेद वेगवेगळा आहे, मग छेद समान करायचा असेल तर या दोघांचा गुणाकार म्हणजे कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा अधिक या दोघांचा गुणाकार साइन गुणिले साइन, साइन वर्ग थिटा भागिले या दोघांचा गुणाकार म्हणजे साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आता व्यवस्थित बघा ही आपली नित्य समानता दिसते की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि खाली काय राहिलं साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आता याला जर आपण सेपरेट लिहिलं तर म्हणजे 1/sin थिटा गुणिले 1/cos थिटा. साइन कसलं इनवर्स आहे, साइन कोसेकचं इनवर्स आहे, त्यामुळे 1/sin बरोबर कोसेक थिटा, 1/cos बरोबर सेक थिटा. आणि व्यवस्थित बघा हीच आपली आहे उजवी बाजू. त्यामुळे आपण सिद्ध केलं की कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. आता पुढचं गणित घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे x बरोबर r cos थिटा व y बरोबर r sin थिटा, तर थिटाचं निरसन करा. आता अशा गणितामध्ये थिटाचं निरसन करा म्हणजे कॉस साइन हे सगळं काढून टाका. ते साइन कॉस टॅन हे दिसलं नाही पाहिजे. मग आपण घेऊया आपलं गणित. x बरोबर r cos थिटा आणि y बरोबर r sin थिटा. तर बघा आपण जर r ला इकडे घेऊन आलो तर आपल्याला काय मिळेल, x/r बरोबर cos थिटा व y/r बरोबर sin थिटा. आपण यांचा वर्ग करूया. वर्ग करू आपला हा वर्ग मिळेल cos वर्ग थिटा बरोबर x वर्ग छेद r वर्ग आणि साइन वर्ग थिटा बरोबर y वर्ग छेद r वर्ग. ठीक आहे. आता आपल्याला नित्य समानता आहे की पण आपल्याला माहिती आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. नित्य समानता आपल्याकडे आहे. मग साइनची किंमत काय आपल्याकडे y वर्ग छेद r वर्ग, कॉसची किंमत काय x वर्ग छेद r वर्ग बरोबर 1. इथे बघा इकडे घेऊया आपण जागा आपल्याकडे. इथे बघा छेद दोघांचा सारखा आहे, त्यामुळं आपण घेऊ शकतो y वर्ग अधिक x वर्ग छेद r वर्ग कॉमन घेतला बरोबर 1. r तिकडे गेला की गुणिले होतो, त्यामुळे y वर्ग अधिक x वर्ग बरोबर r वर्ग 1 r वर्ग. आणि म्हणून जर मी व्यवस्थित रिअरेंज केलं x वर्ग अधिक y वर्ग बरोबर r वर्ग, या समीकरणामध्ये कुठेही थिटा नाही म्हणजे थिटाचं आपण निरसन केलं. बघा इतकं सोपं गणित 2 मार्काला परीक्षेला येते. पुढच्या गणितावर जाऊया. बघा पुढचं 2 मार्काचं गणित, जर tan a अधिक 1/tan a बरोबर 2 तर आपल्याला दाखवायचं आहे tan वर्ग a अधिक 1/tan वर्ग a बरोबर पण 2. म्हणजे दिले ते आपण आधी घेऊया. tan a अधिक 1/tan a बरोबर 2. आपण काय करू शकतो